टेन्शनमुळे करिअरवर परिणाम होत असेल तर काय करावे? खूप लोक आज टेन्शन म्हणजेच मानसिक ताण या गोष्टीला हलक्यात घेतात. पण मानसशास्त्रीय संशोधन स्पष्ट सांगतं की दीर्घकाळ चालणारा ताण फक्त मनावर नाही, तर थेट करिअरवर परिणाम करतो. निर्णय क्षमता कमी होणे, लक्ष न लागणे, आत्मविश्वास घटणे, कामात चुका वाढणे, लोकांशी संवाद बिघडणे या सगळ्या गोष्टी टेन्शनमुळे घडतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की टेन्शनमुळे तुमचं करिअर अडचणीत येत आहे, तर वेळेत काही गोष्टी बदलणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा, माझं टेन्शन नेमकं कशामुळे आहे? कामाचा प्रेशर, आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, नातेसंबंधातील समस्या किंवा सतत स्वतःची तुलना इतरांशी. संशोधन सांगतं की ताणाचं कारण ओळखल्याशिवाय त्यावर उपाय शक्य नाही. कारण माहिती नसेल तर उपायही फक्त तात्पुरते ठरतात. टेन्शनचा पहिला परिणाम होतो तो मेंदूवर. मेंदूमध्ये कॉर्टिसोल नावाचं हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतं. यामुळे स्मरणशक्ती, लक्ष आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे कामात चुका होतात, आत्मविश्वास कमी होतो आणि मी काहीच बरोबर करत नाही अशी भावना तयार होते. ही भावना करिअरसाठी खूप घातक ठरते. यासाठी पहिली सवय बदलायची ती म्हणजे कामाची रचना, स्ट्रक्चर. दिवसाचं काम डोक्यात न ठेवता लिहून ठेवा. संशोधनानुसार टू डू लिस्ट मेंदूचा ताण कमी करते. कारण मेंदूला सगळं लक्षात ठेवायचं ओझं राहत नाही. काम लहान भागात विभागा. एकाच वेळी सगळं करायचं टेन्शन घेतलं की गोंधळ वाढतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक ब्रेक. सलग काम केल्यामुळे मेंदू थकतो. थकलेला मेंदू जास्त चुका करतो. प्रत्येक 60 ते 90 मिनिटांनी छोटा ब्रेक घ्या. थोडं चालणं, पाणी पिणं, खोल श्वास घेणं या छोट्या गोष्टी कॉर्टिसोल कमी करतात. हे संशोधनात सिद्ध झालं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शरीराची काळजी. झोप, आहार आणि हालचाल, एक्सरसाइज हे मानसिक आरोग्याचे पाया आहेत. कमी झोप म्हणजे जास्त ताण. चुकीचा आहार म्हणजे मेंदूला योग्य ऊर्जा नाही. हालचाल नसेल तर शरीरात साठलेला ताण बाहेर पडत नाही. रोज 20 ते 30 मिनिटं चालणं, हलका व्यायाम किंवा योग सारख्या सवयी करिअरवर थेट सकारात्मक परिणाम करतात. चौथी गोष्ट म्हणजे विचारांची पद्धत. टेन्शन असलेली माणसं सतत सगळं माझ्याच डोक्यावर आहे, मी अपयशी ठरणार, माझं करिअर संपत चाललंय असे विचार करतात. मानसशास्त्रात याला नकारात्मक विचारचक्र, निगेटिव्ह थॉट्स लूप म्हणतात. हे विचार वास्तवापेक्षा भीतीवर आधारित असतात. अशा वेळी स्वतःला प्रश्न विचारा, याचा ठोस पुरावा काय आहे? बहुतेक वेळा उत्तर मिळत नाही. ही सवय विचार बदलायला मदत करते. पाचवी गोष्ट म्हणजे संवाद. टेन्शन सगळ्यात जास्त वाढतं तेव्हा माणूस एकटं पडतो. कोणाशीही न बोलणं, सगळं आत दाबून ठेवणं हे करिअरसाठी घातक ठरतं. मित्र, कुटुंब, विश्वासू व्यक्ती किंवा थेरपिस्ट यांच्याशी बोलणं मानसिक भार हलका करतं. संशोधन सांगतं की इमोशनल शेअरिंगमुळे मेंदूचा ताण कमी होतो आणि निर्णय क्षमता सुधारते. सहावी गोष्ट म्हणजे अपेक्षा व्यवस्थापन. स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवणं हा मोठा ताणाचा स्रोत आहे. प्रत्येक वेळी परफेक्टच असावं, सगळ्यांना खुश ठेवावं, सतत पुढे जायचं, ही मानसिकता हळूहळू बर्नआउट निर्माण करते. करिअर म्हणजे मॅरेथॉन आहे, शर्यत नाही. थोडं थांबणं, विचार करणं, दिशा बदलणं हे अपयश नाही. सातवी गोष्ट म्हणजे व्यावसायिक मदत घेणं. जर टेन्शन इतकं वाढलं असेल की झोप लागत नाही, कामात लक्ष लागत नाही, सतत भीती वाटते, शरीरावर परिणाम दिसायला लागले आहेत, तर मानसोपचार तज्ज्ञ किंवा काउन्सिलरची मदत घेणं कमजोरी नाही, तर शहाणपण आहे. रिसर्चनुसार लवकर मदत घेतली तर करिअरवर होणारा नकारात्मक परिणाम टाळता येतो. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, टेन्शन म्हणजे तुम्ही कमजोर आहात याचा पुरावा नाही. टेन्शन म्हणजे तुमच्यावर भार जास्त आहे याचा संकेत आहे. शरीर आणि मन दोघंही तुम्हाला सांगत असतात की थोडं थांब, थोडं बदल कर. जर वेळेत ऐकलं तर करिअर वाचतं. दुर्लक्ष केलं तर करिअरच नाही. करिअर यश म्हणजे फक्त पगार, पद किंवा ओळख नाही. मानसिक शांतता, स्थिरता आणि स्वतःवरचा विश्वास हेही यशाचाच भाग आहेत. टेन्शन कमी करणं म्हणजे करिअर मजबूत करणं. हे लक्षात ठेवलं तर दिशा आपोआप स्पष्ट होत जाते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.